नेक्स्ट प्रॉब्लेम आहे मेजर ऑफ वन अँगल ऑफ रोम्बस इज 50 डिग्री फाइंड द मेजर्स ऑफ रिमेनिंग अँगल. आता आपण काय करू, एक रोम्बस घेऊन टाकू. ओके, या रोम्बसचं नाव देऊ आपण पी क्यू आर एस. आणि यामध्ये आपल्याला सांगितलं की रोम्बसचा एकाच कोनाचं माप दिलं आपल्याला. सपोज अँगल पी जो आहे हा किती दिला आपल्याला, 50 डिग्री दिलेला आहे. आणि आपल्याला उर्वरित सर्व कोनांचं काय करायचं आहे, मेजरमेंट करायचं आहे. आता हेच करत असताना रोम्बसचा एक नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. कोणता, ऑपोजिट angles of rhombus are कशा असतात, कॉन्ग्रंट. कॉन्ग्रंट म्हणजे कशा आहेत ते, एकरूप आहे. आता मला सांगा विरुद्ध कोन एकरूप आहे याचा अर्थ आपण पी क्यू आर एस हा जो रोम्बस घेतला त्यामध्ये अँगल पी चा ऑपोजिट अँगल कोणता असेल, अँगल आर. आणि अँगल आर सुद्धा किती डिग्री असला पाहिजे, 50 डिग्री असला पाहिजे. आणि दॅट्स वाय इथं आपल्याला यायचं आहे की सपोज काय, सपोज करणार आपण क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस हा काय आहे, रोम्बस आहे, बरोबर. त्यानंतर अँगल पी किती डिग्री आहे, 50 डिग्री. हे आपल्याला काय केलं आहे, गिवन म्हणजे दिलेलं आहे की एक अँगल किती डिग्रीचा आहे, 50 डिग्रीचा. बट आपण लिहिणार की अँगल पी इज कॉन्ग्रंट टू अँगल क्यू. आणि रिझन काय लिहिणार आपण सांगा, जे ऑपोजिट अँगल आहेत, कोणते अँगल, ऑपोजिट अँगल हे कसे असतात, कॉन्ग्रंट म्हणजे इक्वल असतात. हा आपला रूल्स, मी इथं रूल्स अगोदर सांगितलं, मग हा रूल्स तुम्ही नंतर लिहिलं तरी चालतो, पण अगोदर का सांगितलं, कारण तुम्हाला ऍक्च्युअल गणिताचं थीम करावं, बरोबर. मग पी जर 50 मापाचा आहे तर देअरफॉर मेजर ऑफ अँगल, याला एम म्हणजे काय, मेजर ऑफ अँगल म्हणायचं, माप कोन क्यू. तर हा सुद्धा किती डिग्री होऊन जाईल, 50 डिग्री. हे झालं आपलं पहिलं आन्सर. ठीक आहे, सॉरी कोणता आहे तो, आर आहे, सॉरी. तर अँगल पी जो आहे त्याचा अपोजिट अँगल कोण आहे, अँगल आर. आणि म्हणून या ठिकाणी अँगल आर च 50 असेल ना, सॉरी थोडं कन्सिडरेशन चुकलं माझं. ठीक आहे, आता हा झाला 50, हा झाला 50. आता उर्वरित जे दोन आहेत एस आणि क्यू हे सुद्धा कसे आहेत बरं, सारख्या मापाचे आहेत, कारण ते सुद्धा काय आहे, ऑपोजिट अँगल्स आहेत, बरोबर. सो आपण इथे लिहिणार सिमिलरली. ओके, सो सिमिलरली काय लिहिलं आपण की अँगल मेजर ऑफ अँगल एस इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल क्यू. की एस आणि क्यू च या दोन्हींचं माप कसं असलं पाहिजे, सारखं असलं पाहिजे. त्याला इक्वेशन नंबर काय देतो मी, 2. आणि नियम तोच आहे की रोम्बसचे ऑपोजिट अँगल्स हे कसे असतात, कॉन्ग्रंट असतात. आता यामध्ये आपल्याला काय करायचं की एक उत्तर तर आपण फाइंड केलं, उर्वरित दोन उत्तरासाठी आता आपले नियम कमी पडायले. मग आता आपण चौकोनाचा जुना नियम वापरायचा की चौकोनाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज किती असते, 360 अंश. त्याला आपल्याला लिहावं लागेल. सो आपण इथं लिहू पहा मेजर ऑफ अँगल, सर्वांची बेरीज करू आपण, पी, त्यानंतर क्यू, त्यानंतर सांगा कोणतं येईल, आर, त्यानंतर मेजर ऑफ अँगल एस. या सर्वांची बेरीज किती येते, 360. आणि रिझन जर विचारलं, काय रिझन लिहिणार, मेजर ऑफ सॉरी मेजर नाही सर, आपण सम ऑफ लिहू तर सम ऑफ
all angles of quadrilateral is किती असते 360 डिग्री म्हणजे चौकोनाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज किती असते 360 अंश असते. आता आपण आताच फाइंड केलं की अँगल R हा 50 डिग्री आहे. अँगल M अँगल Q S आणि Q हे सुद्धा सारख्या मापाचे आहे पण त्याचं माप आपल्याला माहित आहे का नाही. पण एवढं माहिती आहे की दोघांचं माप किती आहे x. मग आपण इथं काय करू इथं एक वाढवू की या दोघांचं माप किती डिग्री कन्सिडर करू आपण x डिग्री. मग इथं सुद्धा x लिहू इथं सुद्धा काय लिहिणार आपण x. सो आता पहा सांगा p चं माप किती आहे 50 q चं सांगा x r चं 50 s x आणि सर्वांची बेरीज किती आहे 360. सांगा x आणि x किती होतील 2x 50 प्लस 50 100 इज इक्वल टू 360. मग आता यावरून हे जे प्लस 100 आहे अपोजिट साइडला गेल्यावर काय होतील मायनस 100. सो 2x इज इक्वल टू 360 प्लस 100 काय होतील मायनस 100 इज इक्वल टू किती 260. ही व्हॅल्यू कोणाची आली 2x ची आणि यावरून x ची व्हॅल्यू काढायची असेल तर 260 ला कितीने डिवाइड करा आपण 2 ने. मग त्या आन्सर किती 130. आणि त्यामुळे आता जे आपल्याला आन्सर होतं काय होतं आपलं आन्सर की उर्वरित कोणांची माप काढायची होती आपल्याला. p चं 50 दिलं होतं आपल्याला. q चं किती आलं सांगा x म्हणजे 130 डिग्री. r चं किती आलं 50 डिग्री आणि h चं किती आलं 130 डिग्री. हे होईल त्याचं आन्सर फायनल. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे कशाला येते हे रेक्टेंगल वर लेंथ ऑफ AB ची लेंथ किती दिली 8. ही 8 आहे म्हणजे ही सुद्धा किती असणार 8च असणार. त्यानंतर लेंथ ऑफ BP इज इक्वल टू 8.5. पहा B पासून P पर्यंत किती दिलेली आहे 8.5 सेंटीमीटर. आपल्याला BD ची फाइंड करायची आहे. कुठे आहे BD B पासून D पर्यंत. ओके. त्यानंतर अजून काय फाइंड करायचं आपल्याला BC. आता BC ही या रेक्टेंगलची लेंथ आहे त्याला काय कन्सिडर करू आपण L कन्सिडर करू. आणि जो आपल्याला BD फाइंड करायला सांगितला होता है ना काय फाइंड करायला आहे BD. तर हा BD ऍक्च्युअल कोण आहे बरं सांगा. हा आहे डायगोनल. तो डायगोनल आपण x मापाचा कन्सिडर करू. किती मापाचा x. सोपा लेट काय कन्सिडर केलं आपण की लेंथ ऑफ BD चं माप किती कन्सिडर केलं आपण x जी की डायगोनल आहे. आणि त्यानंतर लेंथ ऑफ BC जी की लेंथ आहे त्याचं माप किती कन्सिडर केलं आपण L कन्सिडर केलं. दोन्ही जे मेजरमेंट आहे हे कशामध्ये असतील सेंटीमीटर मध्ये असतील. आता आपला रूल्स इथं अप्लिकेबल करायचं. रेक्टेंगलचा रूल्स काय होता की त्याचे जे डायगोनल्स आहेत ते एकमेकांना काय करतात बायसेक्ट करतात. मग आता मला सांगा की इथं आपण वाटल्यास BD चं माप काढायचं असेल तर BP चे काय असेल बरं ते दुप्पट असेल. कसं असेल दुप्पट असेल. आणि म्हणून लेंथ ऑफ BD काढायचा असेल तर 2 इंटू लेंथ ऑफ काय घ्यायचं आपल्याला BP. म्हणजे BP च्या दुप्पट BD चं माप का आलं त्याचं कारण आपल्याला लिहावं लागेल. कारण काय आहे कारण BD काय आहे डायगोनल आहे आणि डायगोनल ऑफ रेक्टेंगल हे काय करतात एकमेकांना बायसेक्ट करतात. बायसेक्ट करतात म्हणजे याचा अर्थ काय झाला की जितक्या मापाचा
बीपी आहे तितक्याच मापाचा काय आहे पीडी सुद्धा आहे. हा जर 8.5 आहे तर हा सुद्धा किती आला 8.5. मग 8.5 आणि 8.5 ची ऍडिशन करा किती येतं 17. किंवा दुसरी पद्धत आहे की बीपी चे जे मेजरमेंट आहे त्याला 2 ने मल्टिप्लाय करू आपण. मग 2 ने मल्टिप्लाय केल्यावर आन्सर किती आलं 17 सेंटीमीटर. सो आपला जो डायगोनल आहे तो किती आला 17 सेंटीमीटर आला. आता नेक्स्ट फाइंड करायचं आपल्याला बीसी. आता तुम्हाला माहित असेल की हे जे रेक्टँगल्स आहेत तर रेक्टँगल्स मग काय झालं बरं इथं काय तयार होतं इथं राईट अँगल तयार होतो. काय तयार होतो राईट अँगल तयार होतो. मग राईट अँगल तयार झाल्यामुळं मला सांगा की कोणता काटकोन त्रिकोण तयार झाला बरं इन ट्रायंगल. कोणता ट्रायंगल घ्यायचा आपल्याला किंवा आपण सर्वात सोपं एक काम करू ते न घेता ऍक्च्युअली तो अप्लिकेबल नाहीये तर पहा हा अँगल किती आहे आपल्याकडे 90 डिग्री. तर आपण ट्रायंगल ए बी सी घेऊ. कोणता ट्रायंगल घेऊ आपण बी सी. पहा इथे तुम्हाला जर आकृतीमध्ये कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही काय करायचं माहितीये का सरळ आपल्याला जो लागणारा त्रिकोण आहे ना तो इथं ड्रॉ करायचा. पहा कोणता त्रिकोण घेतला आपण ए बी सी घेतला का मी बरोबर. इथं काय आहे राईट अँगल. इकडे माप किती आहे 8 सेंटीमीटर. हे माप किती कन्सिडर केलं आपण एल. आणि आता डायगोनल्स जे असतात तर त्या डायगोनल्स कशा असतात कॉन्ग्रुएंट असतात. दॅट्स व्हाय कॉन्ग्रुएंट डायगोनल असल्यामुळे याचं माप सुद्धा किती येईल सांगा 17 सेंटीमीटर. म्हणजे बीडी जर 17 मापाची आहे तर एसी सुद्धा काय असेल 17च मापाची असेल. इथं वाटल्यास लिहू शकतो आपण काय लिहिणार लेंथ ऑफ AC is equal to length of BD. दोन्ही डायगोनल इक्वल मापाच्या कारण रिझन काय आहे डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट किंवा इक्वल इन लेंथ. म्हणजे आयताच्या जे कर्ण असतात ते एकमेकांचे काय आहे एकरूप आहे. ज्या अर्थी बीडी 17चा मापाचा आहे त्या अर्थी एसी सुद्धा किती मापाचा असला पाहिजे 17चा असला पाहिजे. म्हणून एसी किती घेतला मी 17. ए बी आहे 8 अँगल बी आहे 90. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे बीसी म्हणजे एल फाइंड करायचा. आता घेऊ आपण नाव इन ट्रायंगल. कोणता ट्रायंगल गेलो मी ए बी सी. अँगल बी किती डिग्रीचा आहे 90 डिग्रीचा. आणि म्हणून पायथागोरस थेरम नुसार कर्ण कोणी सांगा AC. सो AC स्क्वेअर इज इक्वल टू बेस कोण आहे BC स्क्वेअर. हाईट काय करू आपण AB स्क्वेअर. सांगा AC ची व्हॅल्यू किती आहे 17. त्याचा काय घेणार स्क्वेअर. BC एल कन्सिडर केला आपण. AB किती आहे 8 त्याचा स्क्वेअर. 17 चा स्क्वेअर किती आहे 289. एल स्क्वेअर 8 चा स्क्वेअर किती आहे 64. देयरफॉर एल स्क्वेअर काढायचा असेल तर +64 अपोजिट साइडला काय होतील -64. सो 289 -64. Therefore L square is equal to सांगा 9 मधून 4 गेले किती राहतील 5. 8 मधून 6 गेल्यावर 2 as it is. L काढायचा असेल तर 225 चा काय घ्यावं लागेल स्क्वेअर रूट. किती त्याचा स्क्वेअर रूट 15. आणि सो L हे काय कन्सिडर केलं होतं आपण लेंथ ऑफ BC. मग आता आपल्याला आन्सर द्यायचा आहे बरोबर. सर्वात शेवटी तुम्ही कसं करायचं पहा आन्सर सुद्धा लिहायचं. आन्सर आपल्या 2 विचारले होते. पहिलं काय विचारलं होतं BD. सांगा लेंथ ऑफ BD किती आलं 17 सेंटीमीटर.
दुसऱ्यांदा लेंथ ऑफ काय विचारला आपल्याला, बीसी, ते किती आलं, 15 सेंटीमीटर. ओके, तर अशा पद्धतीने आपण पायथागोरस थेरम नुसार आपण हे सॉल्व्ह केलं. इथं वाटल्यास तुम्ही कंसामध्ये लिहू शकता की आपण ही जी मांडणी केली कशामुळे केली, पायथागोरस थेरममुळे. आणि फायनली शेवटचं गणित आजचं, तर ते आहे रोम्बसवर आधारित. बीटीएस हा जो अँगल आहे, बीटीएस हा कम्प्लीट अँगल किती डिग्रीचा आहे, 110. तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, टीबीएस, टीपीएस हा अँगल फाइंड करायचा आहे. ओके, या अँगलला आपण एक्स कन्सिडर करू. काय कन्सिडर करू, एक्स. त्यानंतर टीई 24 दाखवलेला आहे. टी पासून पी पर्यंत किती दाखवलेला आहे, 24 दाखवलेला आहे. तर लेंथ ऑफ बीएस ते लेट्स करून नका, लेट ऑफ कर. आता बीएस जे आहे ते दाखवलेलं आपल्याला 70. हा, बी पासून एस पर्यंतचं अंतर जे आहे ते आहे 70. ओके, आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, टीएस फाइंड करायचा. ओके, ठीक आहे. तर आपण काय करू, अगोदर दोन गणित एका गणितामध्ये, अगोदर पहिलं गणित सॉल्व्ह करू. ठीक आहे, पहिल्या गणितानुसार जाऊ आपण. सांगा, इन क्वाड्रिलॅटरल बीटी बेस्ड नाव घेतलं आपण, बीईएसटी. ओके, हा कोणता ट्रायंगल आहे आपला, बेस्ड. आता बेस्ड या ट्रायंगल मध्ये आपल्याला एक मेजरमेंट दिलंय फक्त, ते कोणतं आहे, बीटीएस. हे मेजर दिलेलं आहे आपल्याला. सो मेजर ऑफ अँगल बीटीएस हे दिलं आपल्याला 110. आता मला सांगा, तो 110 आहे, याचा अर्थ त्याचा अपोजिट अँगल सुद्धा किती असला पाहिजे, 110. म्हणून मेजर ऑफ अँगल कोण आहे, बीईएस हा सुद्धा किती असला पाहिजे, 110 असला पाहिजे. आता उर्वरित जे दोन अँगल्स आहेत त्यांचं मेजरमेंट दिलं का आपल्याला, नाही दिलं. मग ते आपल्याला करावं लागेल. पण आता आपण काय कन्सिडर करू की हा जो अँगल आहे हा पूर्ण, हा सुद्धा वाय आहे आणि हा सुद्धा अँगल किती आहे, वाय. आता आपल्याला चार माप आहेत बरं. हा किती आला सांगा, 110. हा सुद्धा किती आला, 110. त्यानंतर हा जो मोठा वाला अँगल आहे तो आपण वाय कन्सिडर केला आणि लहानावाला सुद्धा किती कन्सिडर केला, वाय. चौघांची बेरीज किती असते, 360. सो सांगा कोणते कोणते अँगल, अँगल आता आपल्याला पूर्ण घ्यावं लागेल बरं. टीबीई सांगा, टीबीई प्लस बीईएस प्लस तिसरा कोणता आहे, ईएसटी प्लस चौथा कोणता आहे, बीटीएस. या सगळ्यांची बेरीज किती, कारण क्वाड्रिलेटरचा नियम आहे. सांगा टीबीई, टीबीई किती धरला आपण, वाय. बीईएस किती आहे, 110. ईएसटी वाय, बीटीएस 110. सांगा y प्लस y 2y प्लस 220 इज इक्वल टू 360. आता 2y इज इक्वल टू 360 प्लस 220 अपोजिट साइडला गेल्यावर मायनस किती सांगा, 140. आता ही किंमत 2y ची झाली. y ची करायची असेल तर 140 अपॉन 2 किती, 70 डिग्री. आता 70 या पूर्ण मापाचं झालं, पण आपल्याला कोणतं करायचंय, फक्त टीबीएस. पाहिलं
काय करायचं आपल्याला टीबीएस. मग नियम काय बसेल सांगा. मी तुम्हाला सांगितलं होतं की जे रोम्बसचे डायगोनल्स आहेत एकमेकांचे काय आहे बायसेक्टर. म्हणजे हा पूर्ण कोन 70 चा असेल तर हे दोन्ही कोन किती किती मापाचे होतील 35-35. म्हणजे दोन्ही तो उत्तर लिहिलं पण आता काय द्यावं लागेल मॅथमॅटिकली. मग आता कोणता अँगल फाइंड करायचा आपल्याला BTS. हा कशाच्या हाफ असेल बरं मेजर ऑफ अँगल TBE. आणि सो हाफला हाफ TBE अर्थातच y फाइंड केला आपण किती येतो 70 चे हाफ किती झाले 35. इथं आपलं कोणतं आन्सर निघलं ए आन्सर निघलं. आता बी आन्सर मध्ये आपल्याला काय फाइंड करायचं आहे TS. बरोबर आहे का. हा TS आपल्याला फाइंड करायचा आहे. TS चं मेजरमेंट आपण Z कन्सिडर करू. काय कन्सिडर करू Z. ओके. आता आकृती आपण समोर ठेवू. आपल्याला Z फाइंड करायचा आहे. क्लिअर. आता एक लक्षात घ्या रोम्बस जे आहे त्याचे डायगोनल्स एकमेकांना काय करतात बायसेक्ट करतात. आपण काय केलं तुम्हाला एकदा दाखवतो पुन्हा मी की पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला TBS फाइंड करायचा होता. अर्थातच ओके TBS. ओके तर BTS झालं चुकून. तर TBS जो आहे तर आपल्याला काय पाहिजे होतं TBS. ऍक्च्युअल तो एक्सच आहे कारण तो ऍक्च्युअल आपला जो TBE अँगल आहे याचा काय होता हाफ होता. ठीक आहे आपण एक्सच फाइंड केलं फक्त तर नाव थोडं करेक्शन करून घ्या. पण आता सांगायचा उद्देश असा आहे की आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे TS फाइंड करायचा आहे. आता हे फाइंड करत असताना आपण काय करू एक पुन्हा एकदा कच्ची आकृती काढून घेऊ आणि यावेळेस मेजरमेंट्स थोडेसे वेगळ्या पद्धतीचे लिहू. हा आपला रोम्बस. आता इथे काय होतं BEST बेस्ट आहे की नाही. इथं पॉइंट कोणता होता आपला A. आता इथं बघा B पासून S पर्यंतचं माप किती आहे आपल्याकडं 24 आहे. मग तुम्हाला माहित आहे की हे डायगोनल्स एकमेकांना काय करतात बायसेक्ट पण करतात आणि परपेंडिक्युलर पण असतात. सो इथं हे परपेंडिक्युलर असणार जितक्या मापाचा हा तितक्याच मापाचा हा. मग सांगा 24 चे अर्धे अर्धे किती होतील 12 करेक्ट. सॉरी उलट झालं का ऍक्च्युअल BS हा किती आहे 70 आहे आणि हा 24 आहे. तर सांगा आता 70 ची किती फूट होती 35 आणि त्यानंतर TE जो आहे हा 24 आहे त्याची किती होती 12 आणि 12 करेक्ट. ओके. आता हे आपण मेजरमेंट केल्यानंतर आपल्याला माहित आहे की जे रोम्बस आहे त्यामध्ये 4 काटकोन त्रिकोण तयार होतात बरोबर. मग आता आपण कोणताही एक काटकोन त्रिकोण घेणार आणि त्यावरून आपल्याला एक साइड काढायची. पण ऍक्च्युअली आपल्याला कोणती साइड विचारली त्यांनी TS. त्या साइडचं माप किती कन्सिडर केलं आपण Z कन्सिडर केलं. मग मला सांगा आता आपल्याला कोणता ट्रायंगल घ्यावा लागेल TAS. कोणता ट्रायंगल घ्यावा लागेल TAS. तुम्हाला कन्फ्युज झात असेल तर तुम्ही अजून एक काम करायचं. इथं काय करायचं सेपरेट एक राईट अँगल तयार करून घ्यायचा. घेतला. त्याचा काटकोन कोणता आहे A. दुसरी बाजू आहे T. तिसरी दुसरा कोण आहे T आणि तिसरा कोणता आहे S. आता मला सांगा A90 होता घेतला A90. AT चं माप किती आहे सांगा 12. मग इथं आपण 12 घेऊ. त्यानंतर AS चं माप इथे किती आहे 35 ते आपण घेऊ आणि TS चं माप किती आहे Z ते आपण Z घेऊ. जेणेकरून त्या आकृतीमधून आपण हा त्रिकोण फक्त वेगळा काढला बाजूला जेणेकरून आपल्याला गणित सोडवणं कसं जाईल सोपं जाईल. मग आता प्रश्न उठतो की इतर कोणते कोणते नियम लागू व्हावे.
बरोबर. तर इथं जे नियम लागू व्हायले तर पहा, मी अगोदर सांगितलं तुम्हाला की जे रोम्बसचे डायगोनल्स आहेत, सो डायगोनल्स ऑफ रोम्बस आर, शॉर्ट मध्ये लिहितो मी, परपेंडिक्युलर बायसेक्टर. काय आहे? परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, म्हणजे एकमेकांना लंब पण आहेत आणि एकमेकांचे दुभाजक पण आहेत. याच्यामुळे काय झालं की लेंथ ऑफ, किंवा आपण ट्रायंगल घेऊ, इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल घेतला आपण? TAS. यामध्ये सांगा TA चं मेजरमेंट किती आलं? 12 सेंटीमीटर. AS चं किती आलं? 35 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे? TS म्हणजे Z फाइंड करायचा आहे. ओके. पायथागोरस थेरम नुसार काय येईल सांगा? TS स्क्वेअर इज इक्वल टू AT स्क्वेअर प्लस AS स्क्वेअर. सांगा AT चं मेजरमेंट किती आहे? 12 चा वर्ग प्लस 35 चा स्क्वेअर. 12 चा स्क्वेअर किती आहे? 144. 35 चा स्क्वेअर 1225. आता ओव्हरऑल आपल्याला TS स्क्वेअर ची जी ऍडिशन केली आपण, तर 5 प्लस 4 किती? 9. 4 2 6. त्यानंतर 2 1 3 1 किती आलं? 1369. हा कोणाचा स्क्वेअर रूट आहे? 37 चा. नंतर सो आहे TS, अर्थातच जे Z आहे त्याचं माप किती आलं? सॉरी, अंडर रूट ऑफ किती? 1369 आणि स्क्वेअर रूट ची व्हॅल्यू किती असेल? 37. दॅट इज द आन्सर. पण इन केस जर तुम्हाला स्क्वेअर रूट काढता येत नसेल किंवा आपल्याला स्क्वेअर रूट माहित नाही अशी केस आली, तर पहा कसं करायचं. किती आहे? 1369. 2 2 चे गट करा, वर्ग संख्येने भाग द्या. 3 3 9 आणि 4 4 16. 16 मोठे व्हायले, सो 3 3 जा 9. इकडे प्लस, इकडे मायनस 6. 13 मधून 9 गेले किती राहतील? 4. वरून किती कॅरी केले? 69. आता इथला एक अंक आणि इथला एक अंक ड्रॉप करू. 6 7 जा 44. सो आता आपण 6 च्या समोर 6 लिहून 7 लिहून 7 न मल्टिप्लाय करू. किती येतं? 469. सो कितीचा भाग बसला? 7 चा. लेफ्टला प्लस, राईटला मायनस. कितीला स्क्वेअर रूट? 37. या पद्धतीने सुद्धा आपण स्क्वेअर रूट काढू शकतो. ओके.